नमस्कार मंडळींनो. आता जे गणपती बाप्पाचे दर्शन झाले तुम्हाला ते आमच्या इथले आहेत. आमच्या इथले म्हणजे ह्या व्हिडिओ मधले नाही, रिअल मध्ये आमच्या इथले गणेशजी आहेत. आता 2-3 दिवस झाला बरोबर व्हिडिओ येत नव्हते. हरितालिकेची व्हिडिओ मी काल टाकली आणि काल गणेश चतुर्थी होती, तर गणेश चतुर्थीची व्हिडिओ आज येत आहे. तर याचं एकच कारण आहे, आमच्या इथं म्हणजे जे व्हिडिओ बनवते त्यांच्या इथं गणेशजी बसवलेले आहेत. तर त्याच्यामुळे कसं आहे, आपल्या इथं जर गणेशजी असले तर कामं कमी होतात का, साफसफाई करा, खूप सारे कामं होतात. तर म्हणून व्हिडिओ बनवायला वेळ काही मिळाली नाही, त्यामुळे व्हिडिओ मी दररोज टाकू शकली नाही. मला जशी पण वेळ मिळाली तशी मी थोडी छोटी व्हिडिओ का होईना पण टाकली. आणि तुम्ही सहकार्य केले त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. छान छान कमेंट्स करता त्याबद्दल पण खूप धन्यवाद तुमच्या. सौ राजश्री ताई, शीतल ताई चाकरे, संगीता ताई ठाकूर, पद्मजा ताई पाठक, लता ताई देशपांडे, रंजना ताई इंगोले, तुम्ही न चुकता छान छान कमेंट्स करता त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. तर सगळे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा आता समोरची व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि शेअर करत जा. थँक्यू. बापा नारायण, इकडे काहून? त्या मंदिरमध्ये वगैरे काही पोंगा गिंगा लावत नाही का? गेलो होतो ना सरपंच भाऊ, कोणीच नाही आहेत मंदिरमध्ये. 1-2 माणसं पाहिजेत होते मला. तर एवढा डेकोरेशनचं काम करते तू, तुझ्याकडे माणसं नाही आहेत का? होत आहे एक, तर तो गावी गेला आहे ना. एकच ठेवते का? नाही, लग्न सीजन मध्ये तर राहतात जास्त, 2-3 ठेवावं लागते तेव्हा. तर का माहित नाही, आज गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थी सारखा नाही वाटून राहिला. गजगज वाटलं पाहिजे. सांगितलं नाही का? सांगितलं नाही तुला लाऊडस्पीकर सकाळीच लावायला? हो, आला होता विशाल सांगायला आणि नेलो पण सामान, पण आहेतच नाही ना. कुठं गेले तर हे मंडळाचे लोक? अरे आता नवीन मंडळ बनला त्यांचा, तू पण असशील ना त्या मंडळामध्ये? हो, मलाही ठेवला बाबा. नाही म्हणत होतो तर जमला का मग? तुझ्याकडूनच लाऊडस्पीकर? हो ना सरपंच भाऊ, माझ्याकडूनच. मी नाही म्हणतो का काही? म्हणूनच म्हणलं आता हे मंडळाचेच लोक थोडासे हातभार लावू लागतील, कशाला करू माणूस. हो बरोबर आहे तुझ्या. चल मी येतो, शांतारामला पण बोलवतो. या बरं पटकन या. अरे तर इकडे येण्यापेक्षा त्या विशालला फोन बिन काऊन नाही लावला? तर माझा मोबाईल घरीच राहिला ना, मोबाईल धरून नाही आलो मी. का बाबा, तू पण माणूस आहेस नाही? का सरपंच भाऊ, माणूस नाही तर का बाई दिसतो का? सरपंच भाऊ एक विचारू का? अरे 1 का 2, 3 विचार. यावर्षी मूर्तीदाते कोण आहेत तर? काऊन तुला माहित नाही झाला का? झाला माहित, म्हणूनच विचारत आहो. काऊन पॅम्पलेट वगैरे मिळाला नाही का तुला? पत्रिका वगैरे छापला ना? कुठं पत्रिका वाटप झाले? तर पत्रिका वाटप व्हायचेच आहेत. अभि बटे हे केव्हा करतील तर पत्रिका वाटप? गणेशजी बसल्यानंतर करतील का? का माहित बापा. आता काल तर सामान सुमान घ्यासाठीच गेले होते, पूजे बिजेचे. हो, तर सगळेचे सगळे गेले का? मंडळामध्ये किती लोक आहेत? 7 लोक आहेत का 9 लोक आहेत? किती आहेत? 7 जणांचे आहे भाऊ मंडळ. हो, तर 7चे जण गेले होते का सामान घ्यासाठी? कोणी वर्गणी जमा करायचा, कोणी सामान घ्यायचा, कोणी ते पॅम्पलेट वाटायचे. असं काम करावं लागते. हो, पण सांगितलं नाही ना मूर्ती कोणाकडून आहे ते यावर्षी. अरे माझ्याकडूनच आहे ना मूर्ती. का वाचला तर असतील, पण आता वारलाच विचारून राहिला. हो, माहीत झाला की नाही? आधी काही सांगितले नव्हते ना तुम्ही? यावर्षी कोणी मूर्तीदाते होतेही नाही ना. हे तुझी वहिनी म्हणायला बसली की आपण यावर्षी मूर्ती देऊ म्हणून गणेशजीची मंदिरामध्ये सार्वजनिक. म्हटलं चांगलं आहे. बापा नारायण दादा, इकडे का करता? मी तिकडे वाट पाहतो तुमची मंदिरामध्ये. पाय आता, तो नारायण म्हणते मी वाट पाहतो, हा विशाल म्हणते मी वाट पाहतो. यांच्या का चालला बाबा? का विशाल कोणीच तर नव्हते तिथं. मी सामान गिमान ठेवलो. आता म्हटलं कोणाला तरी बोलवून आणतो, एकटा काका करू. अरे विशाल, एक काम कर ना, झाबरूला पण आवाज देऊन दे. काकाजी, झाबरू पण आला ना. त्या झाबरू दादालाच बोलवायला गेलो होतो. तो आहे तिकडे मंदिरामध्ये. म्हटलं तू इथंच राह, अजून कोणी येतील तर फालतू मग कोणी दिसले नाही का इकडे तिकडे जातील नाही का. तो झाड झुडगी करत आहे. देवदास काका पण आले, महेश भाऊ पण आले. असं का, सगळेही आले का? चल मग. हो तुम्ही जा, मी येतो मग थोड्या वेळात. हो ठीक आहे ना. चल विशाल. आणि हो रे विशाल, हे गणेशजीची पत्रिका कधी वाटप कराल का? झाले ना, कालच वाटप करून झाले. हो का? आमच्या घरी तर नाही दिसली ना. नाही, सगळ्यांच्याच घरी देऊन झाले असतील, तुम्ही नाही असणार घरी. हो का? हिंदू शांतावहिनीच्या घरी गेली नाही का? कशा गोष्टी करता हो तुम्ही? आता कुठं वेळ मिळते मला जायला? आता तर गौरी विसर्जन आहे, तर नैवेद्य वगैरेच्या करावं लागते ना. अरे तर थोडासा कर, तुला आणि मला तर उपवासच आहे ना.
हो, भजी आणि पुऱ्याच करते थोडासा नैवेद्यापुरते. पण एकटीला कामं नाही होत का? आता नाही तर गौर धुवायला बाया निघतात. आता अजून साडी बिडी लावायची आहे मला. इंदू काल लुगडा घातली होती तर छान दिसत होती, मस्त सुंदर दिसत होती. असं म्हणजे लुगडा घातली म्हणून सुंदर दिसत होती, नाही तर सुंदर नाही दिसत का? नाही नाही इंदू, सुंदर दिसते तू. मग काल लुगडा घातली आणि आज सांगत आहात हं? काल कधी तारीफ केली असतो तुझी? तिकडे गौर वगैरे धुवून आणले, त्याच्यानंतर आरती बिरती केली आणि मग कुठं हळदी कुंकवासाठीच गेले ना. मग आपल्याच इथं आल्या बाया हळदी कुंकवाला. मग मी वावरातच गेलो, बाया आल्या तर. राहू द्या राहू द्या, तारीफ करतो म्हटलं तर बरोबर वेळ काढते माणूस. तर मी का म्हणतो इंदू, विसर्जन घे करून आल्यावर लवकर पूजेच्या करशी ना. 5:30 वाजेपर्यंतच आहे तिथे गणेशजीची स्थापनेची. हो का? हो, तर पूजेच्या झाल्या पाहिजे. मोदक लड्डू. हो बोलवीन ना, शांताताईला बोलवीन, कुंताला बोलवीन आणि हे ललिताला पण बोलवीन. आता कोण येतात तर करू लागतील त्या, होऊन जाते पूजेच्या वगैरे होईल स्वयंपाक बिंपाक. पण मी का म्हणते, मला माहितीही नाही आहे कसा का करावं लागते तर. हो, तर म्हणूनच म्हणतो तू शांतता बहिणीच्या घरी जा, त्यांना सगळं माहीत राहते. विचार त्यांना. हो, तर आता साडी वगैरे चेंज करते आणि गौर विसर्जन करायला जाते, मग आल्यानंतर जाईन. तर मी का म्हणते, तुम्ही किराणा बिराणा सामान आणून द्या ना. हो, लिस्ट बनवली का? लिस्ट बनवायला सांगितलं होतं ना. पूजेच्या तिथं तर मंदिरामध्येच आणला असतील ना काल सामान. फक्त आपल्याला आता मोदक लड्डू वगैरे बनवायचे आहेत, त्याच्यासाठी सामान लागेल. रवा आणून घ्या 2 किलो आणि मैदा 2 किलो आणून घ्या. प्रसाद बनवून न्यावा लागेल ना, आणि मोदक न्यावा लागतील. हो, तर मोदक किती न्यायचे आहेत तर? 21च नेऊन ना. तशी विचारते मी शांतताईला काय म्हणतात तर. हो ठीक आहे, मी आणतो सामान. तेल वगैरे आहे ना? हो, सगळाच किराणा सामान आहे. फक्त रवा आणि मैदा आणा आणि विलायची आणा, झाला. बरं बरं. रवा 2 किलो आणि मैदा? मैदा पण 2 किलो का? हो नाही नाही बाबा, मैदा 2 किलो कशाला लागेल. मैदा 1 किलो आणले तरी होते. आणि मिठाई आणून घ्याल प्रसादीमध्ये टाकायला. हो ठीक आहे ठीक आहे. आणि ते भजने बिजनेवाल्यांचं जेवण राहते, त्यांचं पण जेवण आपल्याकडेच राहील. हो, आणि मी काय म्हणते, आता ह्या स्वयंपाक करायला येतील शांताताई, कुंता, ललिता. तर मी म्हणत होती त्यांच्या पण जेवण सांगून देऊ. अजून रजनीच्या घर आहे. बाबा सांग ना तर, सांग. मी का नाही म्हणत आहो का? हो, मग बाकी तर विसर्जनाच्या दिवशी तर आपण ठेवूच जेवण, तेव्हा तर मग सगळ्यांच्याच राहील नाही का? हो हो. आणि पाय 4 वाजेच आपल्याला तिथं तयारी करून जायचं आहे. तर तशी तू तयारी कर. हो, तर मी सगळ्या स्वयंपाकाचा वगैरे जेवढा होते तेवढा करीन, मग बाकीच्या सगळ्या सांगून देईन शांतताईला. त्या बघतील. हो, नाही तर मग कसं तुझ्या व्हायचंच राहते. आपल्याला 4 वाजे तिथं मंदिरामध्ये जायचं आहे गणेशजीच्या. ते त्यांना पूजास्त करायला 1 तास लागतो. हो ना बाबा, तुम्ही टेन्शन घ्या नको. 4 वाजे माझी तयारी ओके होते पूर्ण. पाहतो आता, बायांचं तर होतच नाही. कधी वेळेवर तयार नाही होत बाया. का सांगता नाही. जा जा, तुम्ही पटकन आणा, सामान आणा बरं. बाकी अगरबत्त्या वगैरे आहेत का सगळ्या? हो, तर तिथं तर काल आणला असतील ना अगरबत्ती वगैरे सगळं. अरे बाबा, पूजेचं आपल्याला सामान न्यावं लागेल ना. आणला असतील, पण आपल्याकडून आता गणेशजीची मूर्ती आहे तर सगळं सामान आपल्याला न्यावं लागेल. अगरबत्ती, कापूर, सगळं सगळं न्यावं लागेल आपल्याला. असं का? तर मग एक काम करा ना, सगळं पूजेचं सामान आणूनच टाका, तोच घेऊन जाऊ. ठीक आहे, मग तसा करतो. दे थैला वगैरे दे, जाऊ दे दुकानामध्ये. मग अजून तिकडे मंदिरात जायचं आहे, डेकोरेशन वगैरे बघायचं आहे. हो, तर थैला घेऊन जा ना तुम्ही. मला अजून प्रसाद वगैरे करायचीच आहे, माझी तयारी व्हायचीच आहे. काका करीन मी कधी. हो, आणि तुम्हाला नारळ फोडून द्या म्हटले तर फोडून दिले का? अबे, आठवणच विसरली. नारळ नाही फोडून झाला. पाय फोडतो म्हणलं तर कोण नारायण आला तर त्याच्यासोबतच बोलत राहिलो. केव्हा आले होते? घरी तर दिसले नाही ना. अरे घरी नाही, समोर रोडवर होता. मी गोटा आणायसाठी गेलो तर मग तो नारायण दिसला, तर मग त्याच्यासोबतच बोलत राहिलो. असं फोडा ना मग पटकन नारळ फोडा. हो हो फोडतो. हो, आणि बारीक तुकडे करून द्या आणि तिथं प्रसादीमध्ये मिक्स करून टाकाल. आणि मी काय म्हणतो, माझी तयारी होऊन गेली, पण यांचा काही पता नाही. कधी येतात ना कधी नाही तर माहित नाही. आता आरतीसाठी राहिला माणूस. आता बाया निघायची वेळही झाली. हे गुड्डी बोलवायला गेली तर हे राहिली तिकडेच लटकली का, तर माहित नाही बाबा पोरगी. अरे वा कोणता मस्त दिसून राहिली ना तू तर. छान साडी घातली. आता तारीफ करून वाचिन म्हणत असाल नाही का तुम्ही? समजत नाही का तुम्हाला? सांगा, समजत नाही का तुम्हाला? कुठे गेले होते आतापर्यंत? आता ते गौरीची आरती बिरती करायची आहे, विसर्जन करायचं आहे. बाया थांबतील का? आता नाही तर निघतात. माझ्या इकडे होऊन गेला, तुमच्यासाठी वाट पाहावा लागला आरती म्हणायला.
अरे बापा कोणता का करते हा विशालनं जबरदस्ती नेलं ना काका चला म्हणून. हो तर आरती बिरती म्हणून जायला पाहिजेत होता, नारळ बिरळ फोडून. आता प्रसाद ब्रिसाद सगळं तसंच आहे. आणि हे गुड्डी बोलवायला आली तुम्हाला, तर ते गुड्डी तिकडे लटकली का? नाही आली ना गुड्डी आली तिकडे गौरी जवळ करून काय दिवा वगैरे लावत आहे. चल ना आता पटकन. चला आता बाया आवाज मारतील ना, इकडे माझ्याच व्हायचं राहील प्रसादी वगैरे करून. चल आरती म्हणून आणि पटकन मी करू लागतो प्रसाद. झाला? कुठे गेले होते ते तुम्ही? अरे तिकडे गणेशजी बसतात नाही का, मंडप वगैरे तिकडे करून राहिले ना, तर गेलो होतो. तुम्हाला आताच वेळ मिळाली नाही का जायला तिकडे? आता आम्ही गौर वगैरे तिकडे विसर्जन करायला गेलो असतो, त्याच्यानंतर गेले असते तुम्ही. अरे विशालला तसाच म्हटलं मी, तर काका म्हणताय 5 मिनिटासाठी चला मग या म्हणते. तर मग लावले असणार तुम्ही तिकडं गोष्टीच्या सटाडा. मम्मी ये ना लवकर आरती म्हणायला. शांता मावशीचा सगळं झाला होता, बस आता ते 5-10 मिनिटात निघणार आहे. हो आली. चल लवकर चल. बापा ये ना कोणता, कुठे राहिली? हो नैवेद्याच्या आणते ना. काय तुझ्याच व्हायचं आहे? हा नैवेद्य वगैरेच आणली नाही ना, बारलीच बोंबलते. आणते. नारायण देवदास भाऊ गेला तर पक्काच गेला ना, आलाच नाही ना. हो ना बापा, जेवण करू नेतो म्हणते आणि गेला तर पक्काच लटकला तिकडे. झाबरे दादा तर थोडासा खिच आहे तिकडे आपल्याकडे घे. ठीक आहे का एवढी का? नाही अजून खिच ना थोडासा. हा ठीक आहे का एवढी? हो ठीक आहे. अरे वा छान मस्त डेकोरेशन झाला. नारायण पोंगे वगैरे लाव ना. हो लावतो ना भाऊ. आधी सांगा डेकोरेशन जमलं का? हा स्टेज वगैरे सांगा कसं जमलं का? हो मस्त एक नंबर बढिया. अरे विशाल शांताराम कुठं आहे? काकाजी बापाची तर घरी गेले. असं का? नाही बापांची मूर्ती आणायला जा म्हणत होतो. तुम्ही नाही जात का काकाजी? अरे इथं 4 वाजेच यायला सांगितलं आहेत ना. पूजा वगैरे आहे तर पंडितजी म्हणाले 4 वाजेच इथं आपण सुरुवात करू म्हणाले. असं का? हो तर माझा विचार आहे रमेश आणि बाबूराव आणि शांताराम तिघांना पाठवून द्यायचा गणेश बापांची मूर्ती आणायला. हो जमते ना तसं आहे. चला करा बापा, पोंगे बिंगे लावा बरोबर व्यवस्थित. आणि इथं रांगोळी बिंगोळी. आता काकाजी इथं रांगोळी टाकायसाठी कोणाला तरी बोलवा लागेल. मी पाठवतो, गुड्डीला पाठवतो. ते आमच्याच इथं आहे, जुडे वगैरे बनवत आहे. हो पाठवा काकाजी. अरे विशाल हे आली ना, हार इकडे आली ना, पाहिना बापा. झापलू दादा सगळं घसरवल्या. बापा बरोबर करा. नारायण पाय यांना शिकव, ट्रेन कर. अरे झाबरू स्टूल आण, स्टूलवर उभा हो. वरती बांधावं लागते. वरती तुम्ही बांधल्या नाही, काही नाही, लटकवले फक्त. ते कुठं राहील का? विशाल स्टूल आण बरं. कुठं आहे तो स्टूल? हा इकडे आहे, मागे आहे, मंडपच्या मागे आहे. हा इकडे ह्या बाजूला. चल आता शांतारामच्या घरीच जाऊन सांगतो शांतारामला तुम्ही 3 जण जा म्हणून. का सांगतो म्हणत होती का ताई? सांगतो म्हटली आणि मलाच वाली केले तुम्ही. माझ्या अंगावर पाणी टाकले सगळं. तर गौर विसर्जन झाल्यावर मस्त पाणी खेळावं लागते ना. हो पण झालं ना, आता पूर्ण ओली झाली होती, साडी चेंज करून ठेवावं लागलं मला. आणि मी तर साडी चेंज केली ना. मला इथं बाबा पूर्ण ओली केले तुम्ही. ललिता तू आणि कावेरी लाई बापा मोठा तावाला होता, सगळ्यांच्याच मागे धावत होती. पण ताई तुम्ही सुरू केले. तुम्ही केले बाबा पहिले सुरू. तर सगळेच जणी चुपचाप होते. गौर विसर्जन झाली ना, ते तर तसंच राहते, कोणीतरी सुरुवात करावंच लागते ना. हो घरी आली आणि ते सगळे कपडे गिपडे धुतली, वाळू टाकली. झालं का शांतताई जेवण? नाही ना, गणेश चतुर्थी आहे तर उपवास पकडली आहे मी. आणि इंदू तुमच्याकडून मूर्ती आहे ना, मग उपवास वगैरे पकडली नाही का तू? हो उपवास आहे ना ताई. ताई कसा का करावं लागते मला काही समजत नाही बाबा. कसा का करावं लागते म्हणजे मोदक बनवायचे, लड्डू बनवायचे आणि भाजी, भात भाजी वरण. पण इंदू 21 जातीच्या भाज्या एकत्र बनवा लागतात. हो का ताई? ते बापा पाहावा लागेल भाज्या 21. हो थोडा फुलगोबी, पत्तागोबी, आलू, लौकी, कोहळा, शेंगा तुझ्या दुकानामध्ये राहते तो सगळा थोडा एकत्रच नाही का. 21 भाज्या करून टाकायच्या. हो सांगावं लागते यांना आणून द्या म्हणून. आता किराणा बिराणा आणला, कधी आणतील तर. आता आणा म्हणते जाऊन पटकन. एक काम कर ना इंदू, घरी भाजीपाला नाही आहे का? आहेत वांगे, टमाटर, आलू, चवळीच्या शेंगा आमच्या घरी आहेत. फुलगोबी आहे, पत्तागोबी आहे, दोडके आहेत आणि कोहळा आहे. नेऊन घे. त्या वाडी बिडीमध्ये राहते ना हिरवी भाजी, ते लाल भाजी वगैरे. हो तसंच करावं लागेल नाही का.
तर चला ना ताई, थोडा करू लागाल. मग अजून 4 वाजे तिथं गणेशजी जवळ जायचं आहे. 4 वाजेच जायचं आहे का? हो, स्थापना 5:30 वाजेच्या आतमध्ये झाल्या पाहिजे म्हणतात. असं का? बापांची स्थापना 5:30 वाजेच्या आधी झाल्या पाहिजे नाही? बरोबर आहे, मुहूर्त असेल ती. हो, तर मग आता एवढा सारा बनवायला उशीर लागेल नाही का? आता ह्या कुंतालाही आवाज दिली, ललितालाही सांगितली, रजनीलाही सांगितली. थोड्या वेळ तर बापा आलियाने बसूनच राहिली, पाणी पेली ना, तर वेगळाच वाटायला बसला. हो, आता हे 2 दिवसाचे उपवास होतात ना, नाही का? मी इथं आली तर आता बसूनच आहे इथं. चला बापा शांतताई, लवकर चला. आणि इंदू, गणेश चतुर्थीला ते 21 प्रकारच्या पानांच्या जुड्या बनवायला लागतात. 21 प्रकारच्या 21 जुड्या का? हो इंदू, पाय जसे तुळशीचे पानं आहेत ते 21 घ्यायचे, दुर्वा 21, असे 21 प्रकारच्या पानांचे वेगवेगळ्या जुड्या बनवायच्या. बापा ताई, 21 प्रकारचे भेटतील का? हो, होतात ना, होतात. आणि बघ, हा दुर्वा आहे ना, दुर्वा, त्याचे पण 21 जुड्या बांधाव्या लागतात. तर दुर्वाचे पण बांधून ना, दुर्वा, झेंडूचे पानं, तुळशीचे पानं, निंबू. हो, ते वेगळी झाली, पण नुसते दुर्वाच नाही का, 21 घेऊन अशा 21 जुड्या बनवायच्या गळ्यात घालायसाठी गणेश बापाच्या. असं का? दुर्वा तर आमच्या घरी नाही आहे, तेवढा थोडासाच आहे. चल ना, आमच्या वाडीत आहे, आणून तोडून चल. हो चला बरं, आणि त्या भाज्याही देऊन द्या. नाही चला बाबा, लवकर पटकन. झाले ना हे मोदक ना लड्डू बनवून? हो, आता हे मोदक ना तेलातून काढावे लागतील. बाबा कुंता, किती वेळ लावली, आत्ताशी आली. का करू ताई, आता जेवण केली, भांडे बिंडे घासली, आता करू लागते ना. कुंता, आता एक काम कर, कढई मांड आणि हे मोदक वगैरे काढ. हो, आणि हे भाज्या गिजे झाले का कापकूप करून? हो, ते रजनी ना हे ललिता कापकूप करून राहिले. असं मागे आहेत का? हो कुंता, मागे आहेत, तिकडे चूल वगैरे पेटवले आहेत. तू एक काम कर, हे गॅसवरच काढ. आणि शांतताई, आपल्या हाताची भाजी बनवायला बढिया आहेत ना बनवणाऱ्या. हे ललिता आहे, कुंता आहे. आता अद्रक लसण वगैरे छिलून झाला, मसाला सगळा करून झाला, फक्त आता भाज्या बनवायच्या आहेत आणि कढी बनवायची आहे. अन्नाचा कुकर झाला का? तर गॅस वगैरे बंद केली की नाही? केली बंद. झाला बरं नाही झाला? कुंता, आता तू भाजी फोडणी टाकून दे. बापा, हे मोदक काढ म्हणते ताई ना, तुम्ही म्हणता भाजी फोडणी टाक. झाला का इंदू? झाला का स्वयंपाकाचा? आता हे मोदक बिदक झाले, भजे वगैरे आता काढून राहिली ललिता, लड्डूही बनवून झाले, आता फक्त भाज्या राहिल्या, कढी राहिली आणि भात. तू तयारी कर ना, तयारी बियारी कर. हो इंदू, तू तयारी कर, आम्ही पाहतो आता इकडे सगळ्या. हो, ते नमक तिकडचे डबे वगैरे सांगते तुम्हाला, तेल बिल. हो ताई, तुम्ही तयारी करा आणि जा. चूल पेटवला आहेत का? पेटवा लागेल. चूल बिल पेटवून झाली आहे, ते भजेही काढून राहिली. ललिता, तू एक काम कर ना, इकडे गॅसवर नाही का हे मोदक काढून घे. हो, तू लवकर कर बापा, मग तुला वेळ लागते. आता 3 वाजून गेले. हो ना जी, असेच म्हणता नुसते, वेळ लागते तुला म्हणून. पोरं आरती म्हणायला आले का? माळ दिंगा करून राहिले. विशाल, त्यांना बरोबर लाईनीत लाव बरं. आता आरती सुरू होईल ना, हे माळ इकडे तिकडे कुदत आहेत. ए सिटी, चांगली राहा ना. इथं आरती म्हणायला आली का कुदायला आली? गुड्डी, त्या सिटीला आण बाई इकडे. इथं उभे राहा, आता आरतीला सुरुवात होत आहे. चला करा पंडितजी, आरती सुरू करा. हो, बोलो गजानन महाराज की जय. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. एक दंत दयावंत 4 भुजाधारी, माथे सिंदूर सोहे मूसे की सवारी. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. पान चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा, लड्डुअन का भोग लगे संत करे सेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. अंधन को आँख देत कोढ़िन को काया, बांझन को पुत्र देत निर्धन को माया. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा.
सूर श्याम शरण आए सफल कीज सेवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। दीनन की लाज रखो शंभु सुतवारी, कामना को पूर्ण करो जग बलिहारी। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। बोलो गणपती बाप्पा की जय।